नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मधु ही सिंधूला म्हणते, मला माहीत आहे तू इथे का आलीयस. तर आता सिंधू विचारते का, तर मधु ही सिंधूला म्हणते, कारण तुला माझा आनंद पाहवतच नाही आहे ना. मी आता डान्स अकॅडमी चालू केली आणि तीच तुला बंद करायची असणार आणि म्हणूनच तू इथे आली आहेस ना. तर सिंधू म्हणते की नाही, असं काहीच नाही, मला तुझ्या अकॅडमीमध्ये डान्स शिकायचा आहे आणि त्याचसाठी मी इथे आली आहे. तर मधु म्हणते, तू खोटं बोलू नकोस, तुझी ही सगळी काही नाटकं आहेत आणि मी ती चांगलीच ओळखते. आणि हो, माझ्या डान्स अकॅडमीमध्ये तुला ॲडमिशन नाही, इथे तुला डान्स शिकता येणार नाही. आता सिंधू विचारते का, तर मधु म्हणते, तुला तर चांगलंच माहीत आहे की मी कशासाठी नाही म्हणत आहे. तू प्लीज इथून निघून जा. मला चांगलंच माहीत आहे की माझा डान्स क्लास तुला सुरू होऊ द्यायचा नाही आहे आणि म्हणूनच तू इथे आली आहेस ना. तर सिंधू म्हणते, नाही का सुंदरी, असं काहीच नाही आहे. तुझे ते बाहेर जाहिरातीचे बोर्ड पाहिले कथ्थकली वत्तकलीचे, मग म्हटलं ॲडमिशन घेऊन टाकावं आणि तेच ॲडमिशन घेण्यासाठी मी इथे आली आहे. तर आता मधु म्हणू लागते, प्लीज उगाच मला त्रास देऊ नकोस. सिंधू म्हणते, आपण उगाच तुला त्रास देण्यासाठी आलोच नाही आहोत, आपण फक्त इथे ॲडमिशन घेण्यासाठी आणि त्यानंतर तुझ्याजवळ डॅन्स शिकण्यासाठी आलो आहोत. तर आता मात्र मधु खूप चिडलेली असते. मधु म्हणते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का, प्लीज इथून तू निघून जा. तर सिंधू म्हणते, नाही, मी इथून कुठेही निघून जाणार नाही. आता मधु खूप चिडत असते. ते पाहून सिंधू म्हणू लागते, बघा आता तुम्हीच बघा, आपण हिच्याशी किती गोड बोलण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ही आपल्यावर चिडत आहे. आता मधुच्या लक्षात येतं. तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते, तुम्ही सुद्धा विचार करा हिच्याजवळ डान्स करत असताना, कारण ही जर अशीच चिडत राहिली तर आता मधु ही सिंधूच्या हाताला पकडते आणि तिला बाजूला धक्का देत म्हणते, इथून प्लीज निघून जा. आता सिंधू ही पाय दुखण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, काय सुंदरी, आपण तुझ्याजवळ डान्स शिकायला आलो आणि म्हणूनच तू हे सगळं काही केलंयस ना, मला चांगलंच माहीत आहे. मधु म्हणते, तू उगाच नाटकं करू नकोस, मी असं काहीच केलं नाही, जस्ट मी फक्त तुला हात लावला. तर आता सिंधू म्हणू लागते, जस्ट, तुझा हा जस्ट हात म्हणजे केवढा मोठा आपल्याला महागतच पडला आहे. आपण केवढे, तू केवढी. आता मात्र मधुला धक्काच बसतो. तर त्यानंतर सिंधू ही तिथे जमलेल्या मुलींना म्हणते, तुम्हीसुद्धा हिच्याजवळ डान्स शिकू नका, कारण इथे डान्स नाही तर फायटिंग शिकवली जाते, फायटिंग. तर आता मधु म्हणते, नाही नाही, असं काहीच नाही आहे. तर त्यानंतर सिंधू म्हणते, तुम्ही पण पाहिलं आहे ना, नक्की हिने काय केलं, हिनेच धक्का दिला ना मला. तर त्या मुली म्हणतात की हो हो, यांनीच धक्का दिला आहे. तर मधु म्हणते, नाही, मी असं काहीच केलं नाही आहे, मी फक्त तिला जस्ट हात लावला आहे. तर आता सिंधू म्हणते, माझं तर आता पायच मोडला आहे का, तर मी इथे डान्स करू नये म्हणूनच हिने हे सगळं काही केलं आहे आणि तुमच्या बाबतीतही असंच काहीतरी केलं तर तुम्ही प्लीज इथे डान्स शिकू नका. तर त्या मुली सिंधूला म्हणतात, नाही ताई, आम्ही डान्स शिकण्यासाठी नाही तर अगोदर माहिती घेण्यासाठीच आलो होतो. तर आता मधु म्हणते, तुम्ही प्लीज असा गैरसमज करून घेऊ नका, ती काही बोलत आहे आणि तिच्या बोलण्याकडे तुम्ही लक्षही देऊ नका. तर आता मधु त्यांना म्हणते की मी तुम्हाला स्पेशल डिस्काउंट देईन. तर आता सिंधू म्हणते, जर आपला जीवच राहिला नाही तर डिस्काउंट घेऊन काय करायचं आहे, तुम्हीच विचार करा, कारण ही मारकुटी आहे हे मात्र विसरू नका. तर आता मधु त्यांना म्हणते, मी तुम्हाला 50% डिस्काउंट देते, चालेल, परंतु प्लीज तुम्ही जाऊ नका. परंतु त्या मुली म्हणतात की नाही, आम्हाला घरी जावं लागेल, घरचे आमचे वाट पाहत असतील. आता मधुला काय करावं काहीच कळत नाही. तर आता सिंधू ही रडण्याचं नाटक करते आणि मधुच्या रूमच्या बाहेर पडते. आता बाहेर ती रडतच येते आणि सर्व आजूबाजूच्या बायकांना आवाज देऊ लागते. हळूहळू सर्वजण तिथे जमतात आणि सिंधूला विचारतात, काय झालंय, तू का रडतेस, काही झालंय का. तर सिंधू म्हणते, काय नाही झालं हे विचारा, ह्या बाईने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, खरंच हिने माझा संसार उद्ध्वस्त केला. तर आता तिथे जमलेल्या बायका म्हणतात, दिसायला तर खूप सुंदर आहे. तर सिंधू म्हणते, तिच्या दिसण्यावर जाऊ नका. तर दुसऱ्या ताई म्हणतात, दिसायला तर एकदम फॉरेनरच आहे. तर सिंधू म्हणते, तेच तर मी म्हणत आहे की तुम्ही तिच्या दिसण्यावर जाऊ नका, ही जशी दिसते तशी नाही, ही खूप पाताळयंत्री बाई आहे, हिने तर माझं सर्वस्व हिरावून घेतलं आहे. आता हे ऐकल्यानंतर सर्वांना धक्काच बसतो. सर्वजण सिंधूला विचारतात, काय. तर सिंधू म्हणते की हो, आपला सर्वस्व असणारा आपला नवरा हिने आपल्यापासून ढापला आहे, माझ्या नवऱ्याला हिने ढापलं आहे. आता मात्र सर्वजण धक्क्याने मधुकडे पाहू लागतात. मधुला काय बोलावं काहीच कळत नसतं. मधु म्हणू लागते, अगं तू हे काय बोलतेस. तर सिंधू म्हणते, का, तू असं केलं नाही आहेस का, तू माझ्या नवऱ्याला ढापलं नाही आहेस का. आता मात्र मधु शांतच होते. तर सिंधू म्हणते, माझ्याबद्दल काय नाही ते सगळं काही माझ्या नवऱ्याच्या मनात भरवलं आणि आता माझ्या नवऱ्याला ती इथे घेऊन आली आहे. तर मधु म्हणते, असं काहीही नाही. तर सिंधू म्हणते, असंच आहे आणि असंच सगळं काही घडलं आहे आणि म्हणूनच माझा नवरा मला सोडून हिच्यासोबत आला आहे. खरंच ह्या बाईने माझा संसार उद्ध्वस्त केला आहे. तर आता सर्वजण सिंधूकडे पाहतात. तर सिंधू म्हणते, तुमचा विश्वास बसत नाही आहे ना, मी तुम्हाला दाखवते, असं म्हणत
म्हणत आता सिंधू राघवाने तिच्या लग्नाचे फोटो दाखवत म्हणते, हा आहे आपला नवरा आणि हिने हिने माझ्या नवऱ्याला गुंडाळलं आणि इथे घेऊन आली आहे आणि इथे येऊन काय तर डॅन्स क्लास चालू केले आहेत, म्हणजे अजून किती लोकांना तू तुझ्या तालावर नाचवणार आहेस असं म्हणत सिंधू खूप रडू लागते. मधू म्हणते असं काही नाही. तर सिंधू म्हणते असंच आहे. तुम्ही तुमच्या लेकी सुनांना हिच्याजवळ डान्स क्लासला पाठवू नका. तुम्ही जर तिला इथे पाठवलात तर ही बाई स्वतःसारखंच त्यांनाही बनवेल, त्यांच्याही आयुष्याची वाट लावेल. त्यामुळे कोणीही प्लीज हिच्याजवळ डान्स क्लासला आपल्या मुलांना पाठवू नका. आता सिंधूचं हे बोलणं सर्वांनाच पटत असतं. तर मधू ही सिंधूला म्हणते उगाच काहीतरी खोटं बोलू नकोस राघवचं माझ्यावर. आता मधू काही पुढे बोलणारच त्या अगोदरच सिंधू म्हणते, बघितलं तुम्ही सर्वांनी बघितलं ना, ही कशी आपल्या नवऱ्यावर हक्क गाजवत आहे. प्रत्येक वेळी माझ्या नवऱ्यावर ही हक्क गाजवण्याचा प्रयत्न करत असते. आता सिंधू रडतच आपलं दुःख सर्वांसमोर व्यक्त करत म्हणते, ही पहिल्यापासूनच तशी आहे आणि आताही असंच करत आहे. आता तर माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल खोटं नाटं सगळं काही सांगितलं आणि इथे घेऊन आली आहे आणि आता तेच तर मी तुमच्या मुलींना, लेकी बाळांना, सुनांना सांगत होते आणि म्हणूनच हिने मला ढकलून दिलं आहे आणि आता माझ्या पायाला लागला आहे, माझा पाय मुरगळला आहे असं म्हणत सिंधू रडू लागते. तर आता सर्व बायका सिंधूला म्हणतात, बाय तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही आमच्या लेकी सुनांना हिच्याजवळ डान्स क्लासला पाठवणार नाही. आता सर्वांचं हे वाक्य ऐकल्यानंतर मधूला धक्काच बसतो. मधू ही सर्वांना समजावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु कोणीही मधूचं काही ऐकून घ्यायला तयार नसतात. तिथे जमलेल्या सर्व बायका आपल्या मुलींना, सुनांना घेऊन तिथून निघून जातात. आता मात्र मधूला काय करावं काहीच कळत नसतं. आता मधू ही रागाने सिंधूकडे पाहत असते. आता पुन्हा एकदा सिंधू जिंकलेली असते. तर आता मधू ही सिंधूवर आवाज चढवत म्हणते, तू मधू पुढे काही बोलणारच त्या अगोदरच सिंधू ही मधूवर हसते आणि तिथून निघून जाते. आता सिंधूने रडण्याचं नाटक करत सर्वांची मनं तर जिंकलेली असतात आणि मधूचा डान्स क्लासही बंद केलेला असतो. आता या गोष्टीचा सिंधूला खूप आनंद झालेला असतो आणि सिंधू तिथून निघून जाते. मात्र मधूचा चांगलाच चळफळाट होत असतो. आता मधूने रागाने सर्व पोस्टर फाडून टाकलेली असतात आणि राग व्यक्त करत म्हणते, हे सगळं काही सिंधू तुझ्यामुळे होत आहे. आज जर सिंधू तू मध्ये आली नसतीस तर माझा डान्स क्लास खूप छान पद्धतीने सुरू झाला असता, परंतु नाही, तुला तर माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये यायचंच असतं. आज मी पोस्टर लावता क्षणी काही मुली इन्क्वायरी करण्यासाठी आल्याही होत्या आणि माझा डान्स क्लास सुरूही झाला असता. मी त्या मुलींना नक्कीच कन्व्हिन्स केलं असतं, परंतु सिंधू आज तू मध्ये आलीस आणि सगळं काही माझा प्लॅन फसला. आज माझा डान्स क्लास खूप छान पद्धतीने सुरू झाला असता, परंतु या सगळ्याला तूच जबाबदार आहेस. परंतु आता मी काय करू, मला काहीतरी करावंच लागेल आणि आता मी पुन्हा डान्स क्लासही सुरू करू शकत नाही, कारण सिंधूने या सर्व लोकांच्या मनामध्ये माझ्याविषयी गैरसमज निर्माण केला आहे. त्यामुळे माझ्याजवळ कोणीही डान्स शिकायलाही येणार नाहीत. आता मधूला काय करावं काहीच कळत नसतं. त्याचवेळी आता मधूला राघवची आठवण येते. आता मधू म्हणू लागते, एक मिनिट, राघव अजूनही घरी आला नाही आहे, राघवला फोन करावाच लागेल असा विचार करत आता मधू ही राघवला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेते. परंतु त्यावेळीच पाहते तर राघवचा मेसेज आलेला असतो. आता राघवने आपल्याला मेसेज केला आहे हे पाहून मधूला तर आनंद झालेला असतो, परंतु ज्यावेळी राघवचा मेसेज मधू वाचते त्यावेळी मात्र मधूच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. कारण राघवने मधूला मेसेज केलेला असतो की मधू, आज मला घरी येता येणार नाही, मी बाहेरच काहीतरी खाईन आणि पुन्हा एकदा ड्युटीवर जाणार आहे, कारण मला आजही नाईट करावी लागणार आहे. वेळ मिळाला तर मी तुला नक्कीच कॉल करेन असं म्हणत आता राघवने मधूला एक मेसेज पाठवलेला असतो. आता राघवचा तो मेसेज पाहून मधूला मात्र राग अनावर होतो. आता मधू रागानेच तो मोबाईल फेकून देते आणि म्हणते, काय हे राघव, मला तुझ्यासोबत राहता यावं म्हणून मी ते घरदार सोडलं, ते सर्व ऐशारामातील जीवन सोडून मी तुझ्यासोबत इथे राहायला आली आहे. परंतु राघव, इथे तर काहीच अर्थ नाहीये. अरे तुझ्यासाठी मी घरदार सोडलं, तुझ्यासाठी सगळं काही मी मागे टाकून इथे राहायला आली, परंतु तूच जर इथे नसशील तर याला काय अर्थ आहे राघव. अरे जेव्हापासून आपण इथे राहायला आलो आहोत तेव्हापासून आपल्याला एकांत असा मिळालाच नाही आहे राघव. आता मधूची खूप चिडचिड होत असते. मधूला काय करावं काहीच कळत नसतं. खरं तर मधूला भूकही लागलेली असते आणि म्हणूनच मधू म्हणू लागते, मला भूकही लागली आहे, काय करू. आता मधू किचनमध्ये असणारी सर्व भांडी पाहते, परंतु कशातच काही नसतं. सगळ्या डब्यांमध्येही पाहते, परंतु तिला काहीच मिळत नाही. आता काय करावं मधूला काहीच कळत नाही. त्याचवेळी मधूचा लक्ष हा तिच्या पर्सजवळ जातो आणि म्हणूनच मधू ही पर्स खोलून पाहते तर कुठे 10 रुपये, कुठे 20 रुपये, 50 रुपये, 1 रुपया, 2 रुपया असे कुठेतरी तिला पैसे मिळतात आणि जेमतेम 112 रुपये तिच्याजवळ असतात. आता मधू विचार करते की 112 रुपयामध्ये मी काय करू.
तर त्याचवेळी दरवाजाचा आवाज येतो तेव्हा मात्र मधू घाबरते. मधू मनाशीच म्हणते, तो काल आलेला तो बेवडा तर आला नसेल ना. आता मात्र मधू पूर्णपणे घाबरून गेलेली असते. परंतु नक्की कोण आला आहे हे पाहण्यासाठी मधू ज्यावेळी दरवाजा उघडून पाहते तेव्हा मात्र तिथे सिंधू असते. सिंधू ही मधूसाठी डबा घेऊन आलेली असते. तर आता मधू ही सिंधूला विचारते, तू इथे काय करत आहेस? तर सिंधू ही मधूला म्हणते, तुझ्यासाठी जेवण घेऊन आली आहे. तर मधू म्हणते, नाही, मला त्याची काहीच गरज नाही. परंतु आता सिंधू मधूचं काही ऐकून न घेता मधूसाठी डबा घेऊन ती आतमध्ये येते. तर मधू म्हणते, मी तुला एकदा सांगितलं ना, मला तुझ्या डब्याची काही गरज नाही. सिंधू ही मधूला विचारते, खरंच? तर मधू म्हणते की हो, खरंच. एक वेळ मी उपाशी राहीन, परंतु तुझ्या हातचा डबा मी खाणार नाही. आता मात्र मधू रागानेच बाजूला जाते. सिंधू ही डबा तिथे ठेवते आणि मधूला म्हणू लागते, मला माहीत आहे तुला भूक सहन होत नाही आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी डबा घेऊन आली आहे. परंतु तुला जर खायचं असेल तर खा, नाहीतर माझी काहीच हरकत नाही. असं म्हणत आता सिंधू तिथून निघून जाते. तर दुसरीकडे मधूला मात्र काही भूक सहन होत नसते. तिला तो डबा आपण खावा असंच वाटत असतं. परंतु सिंधूने पाहिलं तर आणि म्हणूनच मधू बाहेर येऊन पाहते तर तिला सिंधू कुठेही दिसत नाही. आता सिंधूच्या नकळतच मधू ही डबा खाण्यासाठी घेते. परंतु हे सगळं दृश्य सिंधू लपूनच पाहत असते. आता मधू घाईघाईनेच तो डबा खायला घेते. आता डब्यातील असणारी पोळी भाजी पाहून मधूला खूप आनंद झालेला असतो, कारण मधूला खूप भूकही लागलेली असते. मधू कोणताही विचार न करता पोळी भाजी खाण्यासाठी घेते. तर दुसरीकडे हे सगळं काही दृश्य सिंधूने पाहिलेलं असतं. आज मधूची झालेली अवस्था पाहून सिंधूला जुने दिवस आठवू लागतात. मधूने आपला स्वार्थ साधण्यासाठी सर्व घरच्यांसमोर केलेलं नाटक आणि ते उघडकीस आणण्यासाठी सिंधूने केलेले प्रयत्न, परंतु मधूने आपल्या स्वार्थासाठी सिंधूला दरीत ढकलून दिलेलं असतं. हे सगळं काही सिंधूला आठवू लागतं. तर आपला स्वार्थ साधण्यासाठी आपल्या मुलीला तिने कशाप्रकारे वेठीस धरलं, आपण जर रिपोर्ट दाखवले तर आपल्या मुलीच्या जीवाला धोका आहे, हे सगळं काही तिला आठवत असतं. मधूमुळे सावीला झालेला त्रास, आज सावीची झालेली अवस्था सिंधूला आठवत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. तर एवढंच नाही, तर ज्यावेळी राजश्री काकूंनी मधूला सावीला जेवण द्यायला सांगितलेलं असतं तेव्हासुद्धा सावीला जेवण न देता सावी शुद्धीवर येऊ नये, आपला स्वार्थ साधता यावा यासाठी मधूने ते जेवण कचरापेटीत टाकलेलं असतं. हे सगळं काही सिंधूला आठवू लागतं. आता सिंधू मधूकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, मधू, मी तुला म्हणाले होते की या सगळ्याची शिक्षा मी तुला लवकरच देणार आहे. आत्तापर्यंत तू माझ्या सावीला खूप त्रास दिलायस, परंतु सावीला दिलेल्या प्रत्येक त्रासाचा बदला मी घेणारच आहे आणि आता तो मी घेतच आहे. यापुढे एकही दिवस मी तुला सुखाने जगू देणार नाही. यापुढे प्रत्येक दिवस हा तुझ्यासाठी यातनादायकच ठरेल. यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. असं म्हणत आता सिंधू ही मधूकडे पाहते. मधूने केलेल्या सर्व चुकांमुळे सिंधूला आज जो काही त्रास भोगावा लागत असतो त्यामुळे सिंधूला खूप वाईट वाटत असतं आणि हे सगळं काही मधूमुळे घडत आहे हे सगळं सिंधूलाही चांगलंच माहीत असतं. तरीसुद्धा सिंधू ही मधूसाठी डबा घेऊन आलेली असते. तर आता मधूच्या वेळी पोळी भाजी खात असते त्यावेळी तिला ती भरपूर तिखट लागत असते आणि म्हणूनच ती पाणी पाहू लागते. परंतु घरामध्ये एक थेंबही पाणी नसतं. तर मधू विचार करत म्हणते, चॉकलेट तर नक्कीच असेल माझ्या बॅगमध्ये. असा विचार करत आता मधू ही चॉकलेट पाहू लागते. परंतु तिच्या बॅगमध्ये चॉकलेटही नसतं. ना घरामध्ये पाणी आणि ना बॅगमध्ये चॉकलेट, अशी मधूची अवस्था झालेली असते. एकतर मधूला तिखट सहन होत नसतं आणि त्यामध्ये तिला आता खूप त्रास होऊ लागतो. आता मधूचा त्रास पाहून सिंधू म्हणू लागते, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई ईश्वर, असं म्हणत ती पुढे येते. आता मधूची ती अवस्था पाहून सिंधू ही देवाला म्हणते, देवा, अशी वेळ वैरेवरही येऊ नये. आता मधू म्हणते, तू इथे का आलीयस? तुला सांगितलं ना, परत परत इथे येत जाऊ नकोस. तर सिंधू ही मधूला म्हणते, मधू, अगं काय वेळ आली आहे ग तुझ्यावर, परंतु तुझ्यावर ही वेळ का आली आहे याचा एकदा तरी तू विचार केलायस का? आता मात्र मधू काहीच बोलत नाही. तर सिंधू म्हणते, मला माहीत आहे नाहीच केला असशील, कारण तेवढी तर तुझी बौद्धिक कुवतही नाही आहे. तर आता मधू म्हणू लागते, मी तुला एकदा सांगितलं ना, प्लीज इथे येऊ नकोस, प्लीज इथून निघून जा. तर सिंधू ही मधूला म्हणते, अगं असं कसं? अगं तुला किती त्रास होतोय आणि तुझ्या काळजीपोटीच तर मी इथे आली आहे. अगं तुला तर पाणीही मिळत नाही आहे आणि म्हणूनच तर मी इथे आली आहे. तू घाबरू नकोस हा. तू माझ्याशी कशी वागलीस हे मला चांगलंच माहीत आहे आणि ते मी कधीही विसरणार नाही. पण मी माझी पातळी ओलांडणार नाही. मी तुझ्याशी तुझ्या पातळी एवढी वाईट वागणार नाही. तू जरी तुझी पातळी ओलांडली असशील, परंतु मी माझी पातळी कधीही ओलांडणार नाही. आता मात्र मधू शांतच होते. तर सिंधू म्हणते, काय झालंय? खूप तिखट लागलंय का? खूप त्रास होतोय का? पाणी हवंय ना तुला? आता मात्र मधू काहीच बोलत नसते. तर सिंधू ही मधूला म्हणते, माझे आप्पा नेहमी म्हणायचे, पाणीदाना एवढं पुण्य कोणतंच नाही. तर मधू ही आश्चर्याने सिंधूकडे पाहू लागते. तर सिंधू म्हणते, हो अगं म्हणूनच तर मी आले आहे तुला पाणी घेऊन.
असं म्हणत आता सिंधू ही मधूला म्हणते, तुला पाणी हवं आहे ना? तर आता मधू होकार देते. तर सिंधू लगेच आपल्या बॅगमधील पाण्याची बॉटल काढते आणि म्हणते, हे बघ मी तुझ्यासाठी पाणी आणलं आहे. आता मधू घेण्यासाठी जाणार, परंतु सिंधू ही पाण्याची बॉटल मागे करते आणि मधूला म्हणू लागते, अगं मधू 1 मिनिट, अगं ऐकून तरी घे. हे पाणी माझं उष्ट आहे. उष्ट पाणी चालेल का तुला? कारण मी हे पाणी तोंड लावून प्यायली आहे. आता मात्र मधू काही ऐकून न घेता लगेच पाण्याची बॉटल घेते आणि पाणी प्यायला सुरुवात करते. आता मधूला एवढी तहान लागलेली असते की पाण्याची बॉटलही खाली होते. आता मधूला अजून पाणी हवं असतं. तर मधू म्हणू लागते, पाणी तर संपलं आहे, मला अजून पाणी हवं होतं. तर सिंधू विचारते, काय अजून पाणी हवं आहे? मग चल ना माझ्यासोबत. तर मधू विचारते, कुठे? तर सिंधू म्हणते, अगं तुझ्या शेजाऱ्यांजवळ, त्यांच्याजवळ जाऊया ना, ते तुला नक्कीच पाणी देतील. तर मधू म्हणते, नाही नको, मला त्यांच्याजवळ कोणाजवळही जायचं नाही. तर सिंधू म्हणते, अगं चल, अगं तुला तहान लागली आहे ना, मग सर्वजण नक्कीच पाणी देतील, अगं चल ना. तर मधू म्हणते, नाही मला कुठेही यायचं नाही. तर सिंधू विचारते, का? तर मधू म्हणते, सकाळी जे काही घडलं आहे ते विसरून गेलीस का? तर आता सिंधू म्हणते, सकाळी काय घडलं? अच्छा, ते नळावरचं भांडण, त्या बायकांनी तुला बाजूला ढकलून दिलं, तुला लाईनमध्ये उभं राहावं लागलं आणि शेवटी तुला पाणीच मिळालं नाही, तू चिखलात पडलीस, तू पूर्णपणे चिखलात माकली होतीस, हे सगळं काही का? तर आता मात्र मधू रागाने सिंधूकडे पाहत असते. तर सिंधू म्हणते, अगं सकाळी जी काही घटना घडली ती विसरून जा, कारण चाळीतल्या बायका तशा नाही आहेत. त्या कितीही कठोर दिसत असल्या तरीसुद्धा आतून फणसासारख्या मऊच आहेत आणि कधीही कोणीही पाण्यासाठी नकार देणारच नाही आहेत आणि त्यामुळे कोणीही तुला पाणी देईल. अगं मी आहे ना, मी येते तुझ्या मदतीला, पण चल ना. तर आता मधू ही सिंधूला म्हणते, हे सगळं काही तुझ्यामुळे होत आहे, आज ही माझी अवस्था तुझ्यामुळे होत आहे, परंतु या जागी जर तू असतीस तर. आता मधूचं हे बोलणं ऐकल्यानंतर सिंधूला मधूचा खूप राग येतो. सिंधू ही रागानेच मधूला म्हणते, मधू मी तुझ्या जागी कधीही असू शकत नाही. अगं तू जे काही माझ्यासोबत वागली आहेस ना, ते तर मी कधीही विसरू शकत नाही. अगं तू तर माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलांना माझ्यापासून लांब केलंस, परंतु तू कधी विचार केलास का, मी माझ्या नवऱ्याशिवाय, माझ्या मुलांशिवाय जगू शकते का? मी राहू शकते का? नाही ना. अगं आज तुला जर पाणी मिळत नाही आहे तर तुला एवढा त्रास होत आहे, मग माझी माणसंच तू माझ्यापासून हिरावून घेतली होतीस, त्यावेळी मला किती त्रास झाला असेल आणि मी काय काय सहन केलं, याचा एकदा तरी विचार केला आहेस का? आता मधू मात्र काहीच बोलत नाही. तर सिंधू ही मधूला म्हणते, मधू मी तुला एक सांगते, तुला जर हा त्रास नको असेल, या त्रासापासून तुला जर सुटका हवी असेल तर एक गोष्ट करू शकतेस, तू माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं. तर मधू म्हणते, शक्य नाही, ते कधीही शक्य नाही, मी राघवपासून कधीही लांब राहणार नाही, राघव माझाच आहे. सिंधू तुला जर मला त्रास द्यायचा आहे ना, मग दे, जेवढा त्रास द्यायचा आहे तेवढा दे, अगदी तुझं समाधान होईपर्यंत तू मला त्रास दे, परंतु मी कधीही राघवपासून दूर होणार नाही. आता बघू नक्की कोण हार मानतं, तू की मी. तर सिंधू ही मधूला म्हणते, ठीक आहे, तुला जर ऐकून घ्यायचंच नसेल तर ठीक आहे, परंतु यापुढे तुला जो काही त्रास होईल, जे काही तुला सहन करावं लागेल, त्याला मी जबाबदार नसणार. मधू ही सिंधूला म्हणते, बघू ना कोणाला काय सहन करावं लागतं. तर आता सिंधू म्हणते, एवढा ॲटिट्यूड या जर चाळीत राहायचं असेल तर तो तुला बाजूला ठेवावाच लागेल, कारण एवढा ॲटिट्यूड चाळीत चालणारही नाही. जर चाळीत तुला राहायचं असेल, या माणसांसोबत तुला गोड बोलावं लागेल. कसं आहे ना, चाळीचं जीवन जर जगायचं असेल तर डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असायलाच हवी, नाहीतर जे काही परिणाम होतील ते भोगायला तयार राहा तू. तर मधू मात्र रागाने सिंधूकडे पाहत असते. आता मधू ही सिंधूला म्हणते, तुझ्याजवळ कोणी सल्ला मागितला का? नाही ना, मग निघ इथून. तर आता सिंधू ही मधूला म्हणते, अगं माझा नवरा राहतो ना तुझ्याबरोबर आणि मला त्याची काळजी वाटते आणि म्हणूनच मला सतत इथे यावं लागतं. कसं आहे ना, तुला जे काही भोगावं लागत आहे ते त्याला भोगावं लागू नये असंच मला वाटत आहे, परंतु तुला जर काही ऐकूनच घ्यायचं नाही तर ठीक आहे, असं म्हणत आता सिंधू तिथून निघून जात असते. परंतु ती पुन्हा एकदा मागे वळते आणि म्हणते, मला माहीत आहे मधू, तुला सल्ल्याची गरज नाही आहे, परंतु एक सल्ला तर मी तुला नक्कीच देते. कारण आज जी काही तुझी पाण्याची अवस्था झाली होती, तुला पाणी मिळालं नव्हतं, तीच अवस्था उद्या होऊ नये यासाठी मला असं वाटत आहे की आज रात्रीच जाऊन तू नळावर नंबर लावावास. कसं आहे ना, कारण सकाळी तू उशिरा उठलीस तर तुला पाणी मिळणार नाही आणि भल्या पहाटे उठायची तुला तर सवय नाही, मग आज रात्रीच जाऊन नंबर लावलास तर सर्वांच्या अगोदर तुझं पाणीही भरून होईल आणि नळावरची ती भांडणं तीही होणार नाहीत. असं म्हणत आता सिंधू तिथून निघून जाते. आता सिंधूच्या बोलण्याचा मधू विचार करू लागते.
पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सिंधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते आपण तिला जो काही छोटा छोटा त्रास देत आहोत त्यामुळे ती इरिटेट होईल आणि स्वतःच्याच नकळतपणे ती स्वतःची चूक कबूल करून मोकळीही होईल. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात नाही, सहजासहजी ती स्वतःची चूक मान्य करणार नाही. तर सिंधू म्हणते त्यासाठी प्लॅन बी सुद्धा माझ्याजवळ तयार आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सिंधूच्या सल्ल्याचा मधूने विचार केलेला असतो आणि त्या सल्ल्याप्रमाणे मधू ही रात्रीच नळावर येऊन बसलेली असते. आता सकाळी पाणी येताच मधूने पूर्ण ड्रमही भरून घेतलेला असतो. तर त्याचवेळी सिंधू तिथे येते आणि मधूला म्हणते काल पाणी पाणी करत होतीस आणि आज तर पूर्ण ड्रमच भरला आहेस. आता मधूच्या नकळतच सिंधूने त्यामध्ये पाल टाकलेली असते आणि म्हणू लागते काय हे. तर मधू विचारते काय झालंय. तर सिंधू म्हणते अगं त्यामध्ये मेलेली पाल आहे. तर आता मात्र मधूला धक्काच बसतो कारण मधूची पूर्ण मेहनत वाया गेलेली असते. तर सिंधू म्हणते आता हे पाणी तू झाडांना घाल. आता हे ऐकून मधूला धक्काच बसतो. आता सिंधूचा प्लॅन बी नक्की काय असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.